नमस्कार प्रिय विद्यार्थ्यांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून एलिमेंटरी तसेच इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षा यासाठी महत्त्वाचा मानला जाणारा विषय ऑब्जेक्ट ड्रॉइंग, त्यातच या ऑब्जेक्ट ड्रॉइंगमध्ये अतिशय हमखासपणे प्रत्येक वर्षी येणारी बकेट. तर बकेट ही आपण कशा पद्धतीने ड्रॉइंग करावी, कशा पद्धतीने तिचे रंगकाम करावे यासाठी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. त्याआधी आपण आपल्या कलाछंद आर्ट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. कोणतेही रंगकाम करण्यापूर्वी आपण त्या ड्रॉइंगचे रेखांकन अचूकपणे केले आहे किंवा नाही याची खात्री करून घ्यावी. त्यानंतरच रंगकाम करण्यास सुरुवात करावी. आपण पाहत असाल या बकेट म्हणजेच बादलीचे अचूक रेखांकन केल्यानंतर आपण त्यास रंगकाम करण्यास सुरुवात केलेली आहे. सर्वप्रथम कोबाल्ट ब्ल्यू ह्या रंगाचा वापर आपण या बकेटमध्ये केला. त्यानंतर शेडलाईट प्रमाणे त्यात व्हाईट रंग मिसळून म्हणजेच पांढरा रंग मिसळून आपण त्याच्या वेगवेगळ्या छटा बनवून घेणार आहोत. हे रंगकाम करत असताना मी आपणास सर्वात सोप्या पद्धतीने कसे रंगकाम केले जाईल विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून हे करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ऑब्जेक्ट ड्रॉइंग रंगकाम करत असताना त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ऑब्जेक्ट ड्रॉइंगचे आपण छायाप्रकाश कशाप्रमाणे दर्शवित आहोत. या बादलीमध्ये आपण पाहत असाल डाव्या बाजूने आपण प्रकाश म्हणजेच लाईट घेतलेला आहे. त्याप्रमाणे ज्या पद्धतीने आपण बकेटच्या उजव्या बाजूस जाऊ त्याकडे डार्क शेड्स आपण घेत जाणार आहोत. म्हणजेच बकेटच्या सावलीचा भाग या ठिकाणी असेल. हे रंगकाम करत असताना आपण लाईट टू डार्क अशाप्रमाणे छटा बनवून घेत बकेटमध्ये रंगकाम करत जाऊ. विद्यार्थ्यांना रंगकाम करताना आपण कोणत्या प्रकारचा ब्रश वापरला पाहिजे, राऊंड किंवा फ्लॅट असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात असतात. तर याचे उत्तर म्हणजे जर मोठा पार्ट असेल तर आपण नक्कीच फ्लॅट ब्रशचा वापर करावा, जेणेकरून परीक्षेमध्ये असणाऱ्या दिलेल्या वेळेतच आपले रंगकाम देखील होईल. तसेच मोठा भाग असल्याने फ्लॅट ब्रशने तो अतिशय सुंदर प्रमाणे रंगविला जाईल. त्याचप्रमाणे जर छोटा पार्ट असेल तर आपण राऊंड ब्रशचा वापर केलेला योग्य ठरतो. आता आपण पाहत असाल आपण लाईट टू डार्क छटा दिल्यानंतर फ्लॅट ब्रश पाण्यामध्ये साफ करून आपण फक्त या दोन्ही रंगांची किनार ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी फ्लॅट ब्रशने आपण हलकासा वापर करून दोन्ही रंगांना मिक्स करूया. आपण पाहत असाल हळूहळू या रंगांचा या दोन्ही छटा कशाप्रमाणे मिक्स होत असताना आपल्याला दिसत असतील. विद्यार्थी मित्रांनो, ग्रेड परीक्षेमध्ये कोणताही विषय असो त्यात आपणास अचूक रेखांकन तसेच सफाईदारपणे केलेले रंगकाम ह्या महत्त्वाच्या मुद्द्यांचा विचार आपणास गुणांकन करत असताना केला जातो. त्यामुळे आपण अचूक रेखांकन व सफाईदार रंगकाम याकडे जाणीवपूर्वक लक्ष देणे महत्त्वाचे ठरेल. अशा पद्धतीने रंगकाम करून झाल्यावर राऊंड ब्रशच्या साहाय्याने बकेटची डिटेलिंग करूया.
अनेक विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो की बकेटला हँडल म्हणजेच पकडण्याची कडी ड्रॉ करणे गरजेचे असते का? तर नाही, परंतु जर आपणास शक्य असेल तर बकेटची म्हणजेच बादलीची कडी ही आपण नक्कीच ड्रॉ करू शकतात. संपूर्ण बकेट कलर करून झाल्यानंतर या बकेटची म्हणजेच ऑब्जेक्ट ड्रॉइंगची शॅडो छाया ड्रॉइंग करणे ही आवश्यक असते. डार्क टू लाईट या रंगीत माध्यमात आपण बकेटची शॅडो म्हणजेच छाया देखील ड्रॉ करावी. पुढील व्हिडिओमध्ये आपणास कोणते ऑब्जेक्ट ड्रॉइंग पाहावयास आवडेल याची कमेंट नक्की करा.